परकसरांबद्दल खूप काही सांगता येईल. गुरुप्रती विद्यार्थ्यांचं 3 प्रकारचं गुण असतं. विद्यार्थ्याचं 3 प्रकारचे जे गुण असतं आयुष्यातलं, ते एक म्हणजे मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण. तर ही तिन्ही ऋणातून आपली कधी मुक्तता होत नसते किंवा मुक्तता विद्यार्थ्याने करून सुद्धा घ्यायची नसते. गुरुप्रती नेहमी आदर असला पाहिजे आणि तोच आदर व्यक्त करताना मला तिथे बोलताना खूप आनंद होतो. परकसरांबद्दल 2-3 उदाहरणाद्वारे मी त्यांच्यातले जे विशेष गुण होते ते सांगणार आहे तुम्हाला. परकसरांना नेहमी शिस्तप्रिय म्हणून आपण ओळखतो, पण त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाच्या मागे एक खेळकर, समजूतदार आणि निर्भुलास असं व्यक्तिमत्व दडलेलं होतं. अर्थात मला नेहमी ते जाणवायचं. अगदी मी जेव्हा या शाळेत होतो, मराठी शाळेत होतो, तेव्हा माझा भाऊ 5वीत आलेला होता. त्यांच्याच वर्गात परकसर म्हणजे आताचे आपले सन्माननीय मुख्याध्यापक हे होते. आणि खेळ सुरू असताना भंडारवाड्यातून अचानक ते धावत सुटायचे सैरावे. मला काही कळायचं नाही ते का असे पळत सुटले. तर त्यामागे त्यांना त्रिमूर्ती येताना दिसलेली असायची. त्रिमूर्ती म्हणजे कोण, तर त्यावेळेचे सन्माननीय मुख्याध्यापक म्हणजे कैलास सदानंद परकसर आणि त्यांचे डावे उजवे 2 हात, एक म्हणजे पाटील सर आणि दुसरे राणे सर. हे तिघे दिसले की भंडारवाड्यातली सुद्धा मुलं सैरावायला धावत सुटायची, कारण त्यांचा धाकच तसा होता. आणि कुठलाही पालक त्यांच्या काळात त्यांच्याकडे कोणतीही तक्रार घेऊन येत नव्हता, एवढे ते शिस्तप्रिय होते. तरी त्यांचा समजूतदारपणा असा की प्रत्येक शिक्षकाच्या सुखदुःखात ते सामील व्हायचे. खऱ्या अर्थाने ते शाळेमधले पालक होते. शाळेतील शिक्षकाच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या, विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखाची, प्रत्येकाच्या आप्तस्वकीयाची चांगली माहिती, कडाकडा माहिती त्यांना असायची. अर्थात त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या घरातला जो काही उदार हृदय आहे ते आपल्याला जाणवायचं. मी नेहमी त्यांच्याकडे परकसरांचा आजोळकर तर आमच्या बाजूला, तर त्यांच्या आजी आमच्याकडे नेहमी यायच्या आणि काही ना काही वस्तू पोचवण्याच्या निमित्ताने, अर्थात काय वस्तू ते मी काय सांगत नाही तुम्हाला, पण ती पोचवण्याच्या निमित्ताने माझं परकसरांच्या घरी अगदी लहानपणापासून जाणं व्हायचं. त्याच्यामुळे मी खरं तर जायचो त्यांच्याकडे आजीच्या सांगण्यावरून नाही, तर परकसरांच्या घरची जी ओढ होती मला, तर त्यांच्या घरी गेल्यानंतर मी कधीही उपाशी आलेलो नाही. म्हणजे त्यांच्याकडे मला केळं तरी मिळायचं एखादं पिकलेलं सीझननुसार. त्याच्यानंतर काहीतरी फरसाणासारखा खाऊ मिळायचा, लाडू मिळायचा, काही ना काही खायला मिळायचं. शिवाय माझं जो वाचन खाद्य होतं ते तिथे पुरवलं जायचं. म्हणजे तिकडे 2 पेपर्स असायचे, ते तिथे मला वाचायला मिळायचे. आता प्रत्येक शिक्षकाच्या घरामध्ये पेपर हा येत असतो आणि प्रत्येक शिक्षकाच्या घरी सुसंस्कृतपणा वगैरे जो असतो तो त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर मला विशेष जाणवायचा. त्यांच्या घरातली सहृदयता जी होती ती जाणवायची. परकसरांच्या अंगी असलेला दुसरा गुण म्हणजे त्यांना चांगल्या अक्षराची चांगली जाणीव होती. त्याचं ते विशेष कौतुक करायचे. म्हणजे इथे बाबा आगरे म्हणून आहे, तुम्हाला माहीत असेल, त्यांची मोठी बहीण येसू आगरे ही आमच्या वर्गात होती आणि तिचं अक्षर, तिचा अभ्यास चांगला होता. तिचं ते नेहमी प्रत्येक प्रसंगामध्ये विशेष कौतुक करायचे. त्या परकसरांवरती जो मोठा पगडा होता तो स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा. आणि मग त्यांनी वाचलेलं प्रत्येक पुस्तक, त्याची चर्चा ते विद्यार्थ्यांसमवेत करायची. त्यांनी एखादं चांगलं नाटक बघितलं, त्यांनी एखादा चांगला पिक्चर बघितला, अगदी 3 इडियट्स सारखा नवीन आलेला पिक्चर सुद्धा त्यांनी त्यांच्या उतारवयात बघितला होता आणि त्याची चर्चा ते मग स्टाफ रूम मध्ये येऊन करायची. त्यांची गुणग्राहकता जी होती ती आजच्या शिक्षकांमध्ये विशेष अभावाने सापडते. म्हणजे प्रत्येकामधल्या गुणांचं, अवगुणांचं ते सांगायचे आणि त्यातून ते मार्ग, योग्य तो मार्ग त्या विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला सुद्धा सुचवायचे. परकसर नुसते शाळेमध्ये आहेत हे विद्यार्थ्यांना काय किंवा शिक्षकांना काय कळायचं कशावरून, तर त्यांच्या टेबलवरती एक चष्मा त्यांचा ठेवलेला असायचा आणि त्यांच्यासोबत त्यांचा पुत्र, आपल्याला त्याचं नाव आठवत नाही, तो यायचा आणि तो त्या टेबल खाली नेऊन बसायचा. त्याच्याबरोबर प्रत्येक शिक्षक सजग व्हायचा. सजग म्हणजे इतका की प्रत्येक वेळेस
सराची जी टाळाटाळ व्हायची टाकूमध्ये वर्गापर्यंत जाताना 5 मिनिटं वगैरे जातात, तर ती सुद्धा जात नव्हती आणि प्रत्येक शिक्षक मग अगदी तत्परतेने तन्मयतेने शिकवायचा. परकर सरांचा विषय होता इतिहास, पण प्रयत्नाने त्यांनी इंग्रजीवर इतकं प्रभुत्व मिळवलेलं होतं की इंग्रजी विषयामध्ये त्यांनी लिहिलेली जी काही पत्र आहेत शिक्षकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होताना, ती पत्र म्हणजे सुंदर असा ठेवा आहे. त्यांची ती ओघवती भाषा शैली, त्याच्यातली आपुलकी आज सुद्धा ती पत्र वाचताना जाणवते. कारण कोणाकडे कुठल्या शिक्षकांकडे ती पत्र असतील तर ती तुम्ही वाचा आणि मग तुम्हाला कळेल की किती ओतप्रोत अशा भावनेने ओठवलेली ती पत्र असायची. तर कसं म्हणजे हिमालय म्हटलं तर चालेल. या हिमालयाच्या सावलीत अनेक जण सह्याद्री झाले. दुर्दैवाने म्हणावं लागतंय की या सह्याद्रीने हिमालयाची उंची काही ठिकाणी मोजण्याचा प्रयत्न केला. तसं करायला तर नको होतं. गुरुप्रती आपलं ऋण इतकं असलं पाहिजे की आपण गुरुच्या उंचीचे कधी होऊ शकत नाही, ही भावना सतत मनामध्ये शिष्याच्या असलीच पाहिजे. खरा शिष्य कधी ओळखला जातो की ज्याच्या मनात गुरुप्रती अतोनात आदर असतो, गुरुच्या तोंडावर सुद्धा आणि गुरुच्या पाठीमागे सुद्धा, जो गुरुबद्दल अपशब्द वापरत नाही. तर या कुटुंबाला 7 परकसावांना जी मिळाली होती ती त्यांची सहधर्मचारिणी म्हणजे आमच्या आत्या परकर मॅडम. तर त्यांच्या सहृदयतेमुळे त्यांची 4ही मुलं आज चांगली झालेली आहेत. म्हणजे त्यांच्या मुलांनी त्यांच्यातला दानशूरपणा इतका घेतलेला आहे की आपल्या वाईट कमाईतून म्हणजे स्वकष्टाने मिळवलेल्या मिळकतीतून त्यांनी जवळजवळ 55 ते 60 लाख रुपये या शाळेसाठी दिलेले आहेत. कदाचित यापुढे सुद्धा त्यांचा दानशूरपणा असाच राहणार आहे. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमानंतर, या पुण्यस्मरण आपण केल्यानंतर खाऊ म्हणून परकर सरांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे आपले आताचे सध्याचे उपाध्यक्ष संस्थेचे हे तुम्हाला आईस्क्रीम देणार आहे. 25 रुपयाचं चांगलं एक आईस्क्रीम, त्याची गाडी लागलेली काही जणांनी बघितलेली असेल. तर या सहृदय कुटुंबाचे आपण परकर कुटुंबियांतर्फे हे आईस्क्रीम देण्यात येणार आहे. तर या गुरुतुल्य अशा आमचे गुरु असलेल्या आणि पितृतुल्य अशा सन्माननीय परकर सरांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. मुख्याध्यापक आज सन्माननीय परकर सरांचा पुण्यस्मरण दिन आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा थोर व्यक्तीबद्दल बोलण्याची मला संधी मिळाली. सरांच्या नावासमोर माझं नाव जोडलंय की आज मी भाषण करावं. 2001ला मी नोकरीत लागलो तेव्हा सर या संस्थेचे चेअरमन होते, अध्यक्ष होते. सरांची मूर्ती फार लहान होती पण कीर्ती किती महान होती आता सुर्वे सरांनी आपल्याला सांगितलंय. परंतु त्यांच्यासारखा गाढा अभ्यास तुम्हाला मिळणार नाही. मी त्यांचा मुख्याध्यापक कार्यकाल नाही पाहिलेला, शिक्षक कार्यकाल पण नाही पाहिलेला, पण त्यांचा चेअरमन कालावधी मला स्वतःला अनुभवण्याचा योग आला असं मी भाग्यवान समजेन. 2001ला मी जेव्हा नोकरीला आलो तेव्हा ते अध्यक्ष होते. त्यांनी माझं पाठ निरीक्षण केलं. मी 9वीला विज्ञानचा पाठ घेतला. पाठ घेतल्यानंतर पाठीवरती अंगावरती हात टाकला माझ्या आणि म्हणाले, वा छान घेतलास पाठ, फक्त थोड्या शब्दांची जरा दुरुस्ती कर. म्हणजे मी मूळतः मी घाटावरचा असल्यामुळं, सांगली जिल्ह्यातला असल्यामुळे, तासगाव तालुक्यातला असल्यामुळे माझ्यामध्ये काही शब्द घाटावरचे यायचे आणि मला तेवढं त्यांनी सांगितलं, एवढी दुरुस्ती तू करशील नक्की आणि पुढे भविष्यात एक चांगला उत्तम शिक्षक तू होशील. 2001ला हे बोललेलं वाक्य आजही मला आठवतं. सरांनी सुर्वे सरांनी त्यांच्या घरच्या खूप गोष्टी सांगितल्यात, परंतु त्यांचं अजून एक मला गुण वैशिष्ट्य आवडतं. चेअरमन कुठच्या मला माहित नाही, परंतु मला आले अनुभव मी सांगतोय. संस्थेचा अध्यक्ष शिक्षकाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आपल्याला काही गोष्टी सांगतो. म्हणजे किती जवळीकता असेल एखाद्या माणसाची एखाद्या शिक्षकाबद्दल, कर्मचाऱ्याबद्दल. डॉक्टर आखाडेंच्या जर घरी जायचं असेल त्यांना तपासणीसाठी किंवा काही बैठकीसाठी, गप्पा मारण्यासाठी, तर ते मला सोबत घेऊन जायचे. खांद्यावर हात टाकून त्या दरम्यान ज्या आमच्या गप्पा व्हायच्या, तुला कसं काय वाटतंय, तुला याबद्दल काय वाटतंय, तुला या शाळेतल्या ह्या गोष्टीबद्दल काय वाटतंय, शाळेत कोणी गटतट आहेत का, शाळेत काही राजकारण चालतं का. एवढ्या त्या थोड्याशा अंतरामध्ये, शाळा आणि भाड्यापर्यंतच्या घरामध्ये फारसं अंतर नाही, परंतु त्यामध्ये त्या गोष्टी काढून घेणे आणि आपल्या शाळेमध्ये संस्थेमध्ये काय बदल करता येईल का. म्हणजे छोट्यातला छोटा घटक जरी कोण असला, मी तर फार नवीन होतो,
परंतु मला सुद्धा ते विचारायचे, तुला काय वाटते वेगळं शाळेबद्दल, आपल्या शाळेबद्दल काय चर्चा असते, शिक्षकाबद्दल काय चर्चा आहे का, मुलांमध्ये काय चर्चा आहे शिक्षकांची, कर्मचाऱ्यांची, अशी काढून घेण्याची संधी अध्यक्ष म्हणून मला वाटतं त्यांच्याकडेच होती. आणि दुसरा मला गुणवैशिष्ट्य म्हणजे 10वीचा निकाल लागला की आम्ही जाम खुश व्हायचो. 100% निकाल लागला, आम्ही आमची पाठ तुटून घ्यायचो. पण परकर सरांचं वैशिष्ट्य, 10वीचा निकाल आला की बोर्डाची सगळी यादी आली की घरी घेऊन जायचे ते निकाल घरी घेऊन गेल्यानंतर त्याची सगळी चिरफाड करायची, डिसेक्शन करायचं पूर्ण. मराठी, हिंदी, इंग्रजी, लेखी परीक्षेत किती गुण आहे आणि अंतर्गत मूल्यमापनात शाळेने 20 पैकी किती गुण दिले, मग शाळेच्या गुणावरती किती विद्यार्थी पास झाले आणि शाळेच्या गुणाचा फायदा न घेता किती पास झाले, त्याची सगळे आकडेवारी काढायचे. गणिताचं पण तसंच. विज्ञानामध्ये प्रॅक्टिकलला मार्क्स किती आहेत, प्रॅक्टिकल शिवाय तो पास झालाय का प्रॅक्टिकलचा फायदा घेऊन पास झालाय, याशिवाय त्याला बोर्डाने कुठल्या कलमानं पास केलंय का, याशिवाय बोर्डाने त्याला ग्रेस दिलाय का, याची सगळी जंत्री ते लिहून आणायची. आणि एक दिवशी बैठक लावायचे आणि मग सांगायचे तुम्ही काय काय केलंय आणि तुम्ही कशाला स्वतःचं कौतुक करून घेताय. 100% निकाल आला. विज्ञानात प्रॅक्टिकलमुळे एवढे पास, गणितात तोंडी परीक्षेमुळे एवढे पास, मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये तोंडी परीक्षे गुणामुळे एवढे पास. एवढा चिरफाड करणारा अध्यक्ष मला वाटते मी तर आजपर्यंत पाहिलेला नाही. म्हणजे चिरफाड करण्यामध्ये त्याच्यात म्हणजे इतका चांगला गुण होता की तुमच्यामध्ये काय कमतरता आहे, तुम्ही लेखी परीक्षेवर फोकस करा, मुलांच्या लेखीमध्येच त्यांना पास होऊ द्या, तुम्ही तुमची ही मार्क सपोर्टिव्ह म्हणून वापरा, त्यांच्या टक्केवारीसाठी, गुणांच्या वाढीसाठी वापरा, असा म्हणणारा त्या काळचा अध्यक्ष मी पाहिलेला आहे. आणि कुठेही त्यांना अगदी जवळ तुम्ही बघितलं तर तुम्हाला घरी त्यांच्या कधी सुर्वे सर म्हणाले तशा पद्धतीनं मनात खूप आठवणी येतात सुर्वे सरांबद्दल. पण मी एकच आठवण सांगणार आहे, ज्या त्यांच्या गुणाबद्दल, मोठेपणाबद्दल बोललं गेलेलं नाहीये. मी इथे नोकरीला शाळेत ते एकदा मला म्हणजे त्यांनी दुसऱ्या एका माणसाकडे एक औषधं आणण्यासाठी कागद दिला होता आणि पैसे दिले होते. माझ्यापर्यंत ही गोष्ट पोचलेली नाही. मी रत्नागिरी शिरगावच्या दरम्यान राहते. माझ्यापर्यंत तो कागद त्यांनी दिलेले पैसे पोचलेले नव्हते आणि मी काही त्यांची औषधं ती आणू शकले नव्हती. दुसऱ्या दिवशी शनिवारी शाळेत मी आले. ते शनिवारी शाळेत आले, मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि मला औषधांबद्दल विचारलं. तर मी काय औषधं आणलेली नव्हती आणि ते मला काहीही बोलायला दिलं नाही, माझं काही ऐकून घेतलं नाही आणि ते मला खूप बडबडले, प्रचंड बडबडले, मला आऊट म्हणाले आणि मला तिथून मी बाहेर पडले आणि मला रडायला यायला लागलं. खूप रडले मी. माझा तो शनिवार खूप अस्वस्थतेत गेला. रविवारी मी अस्वस्थ होते आणि सोमवारी मी शाळेत आले. त्यावेळेला शिपायाने माझ्याकडे चिठ्ठी आणून दिली, पत्र, आता सर म्हणाले तशा पद्धतीचं पत्र आणून दिलं. त्याच्यावर रविवारची तारीख होती, रक्षाबंधन असा दिवसाचं महत्त्व लिहिलेलं होतं आणि ती चिठ्ठी मी वाचली. मी त्यांची विद्यार्थिनी, मी खूप लहान, कर्तृत्वाने मी लहान, ते कर्तृत्वाने प्रचंड महान, तरी सुद्धा त्यांनी त्या पत्रात माफी मागितली होती. की मला जी काही घटना घडली त्याची माहिती मला नंतर मिळाली आणि तू औषधं का आणू शकली नाहीस हे मला नंतर कळलं. त्याबद्दल त्यांनी त्या पत्रात माफी मागितली. एवढ्या मोठ्या माणसाकडे मनाचा एवढा मोठेपणा होता की लहान व्यक्तीकडे सुद्धा त्यांनी माफी मागितली. हा त्यांचा मोठेपणा, मनाचा मोठेपणा माझ्या अगदी इथपर्यंत पोचला आणि मी तो आजही विसरू शकलेली नाही. एवढी एक आठवण सांगते मी. धन्यवाद. 17 डिसेंबर आणि परकर सरांचं पुण्यस्मरण त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी बोलणार नाही आहे, कारण आताच ज्यांना अनुभव, ज्यांनी सहवास घेतला अशा शिक्षकांनी आपल्यासमोर ठिकाणी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणखीनही इतर शिक्षक आहे, पण वेळेअभावी आपण सर्वांना काही संधी देऊ शकत नाही. पण एक धन्यवाद देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे की आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे तिन्ही वक्ते आणि सर्व या ठिकाणचे शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि तुम्ही विद्यार्थी, तुम्हाला या वक्तीमध्ये या आजचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी धन्यवाद देतोय. आपल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. बाकी
जे काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये मी आणखीन बोलू इच्छित नाही. 2 ओळी ज्या पद्धतीने आहेत की त्या कवितेच्या ओळी आहेत, गाण्याच्या ओळी आहेत, तेवढ्याच फक्त सांगेन. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. धन्यवाद.